नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वर्षी अतिवृष्टीने राज्यामध्ये धुमाकूळ घातला होता आणि यामध्ये जवळपास या मदत निधीचे 20 शासन निर्णय आतापर्यंत निघालेले आहेत आणि या वेगवेगळ्या शासन निर्णयामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळी मदत जाहीर झालेली आहे। आता त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये किती नुकसान झालं होतं, त्यामध्ये किती शेतकरी बाधित होते, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून घ्यायची। आता यासाठी नुकसान भरपाई सुद्धा किती मिळणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। मात्र तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं तर नुकसान झालंच, मात्र त्यासोबत गुरं, ढोरं, बैल, काही घरांची पडझड, शेतामधली घरं वाहून गेली, असं अतोनात नुकसान झालं आणि या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी मदत देऊ असं शासनानं सांगितलं होतं। मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत आलेली नाही। मात्र हे झालेलं नुकसान या नुकसान भरपाईमध्ये भरून निघणार नाही, कारण नुकसान इतकं अतोनात झालं होतं की त्यामध्ये जून 2025 मध्ये शेतकरी एक बाधित होता, या शेतकऱ्याला 9,000 रुपये नुकसान भरपाई आले। त्यानंतर जुलै 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यामध्ये 87,117 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 51,64,22,000 रुपये नुकसान भरपाई आलेली आहे। त्यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये शेतकरी बाधित होते 1,51,412, या शेतकऱ्यांना 76,91,07,000 रुपये नुकसान भरपाई आली। त्यानंतर सप्टेंबर मध्ये जी काही नुकसान झाली होती, या नुकसानीमध्ये 4,39,297 शेतकरी बाधित होते आणि या नुकसानीपोटी 245,64,49,49,000 रुपये नुकसान भरपाई, म्हणजे ही सर्वात जास्तीची नुकसान भरपाई, कारण सप्टेंबर महिन्यामध्ये अतोनात असं नुकसान झालं होतं। तर या 4 महिन्यामध्ये एकूण नुकसान झालेले शेतकरी आहेत 6,77,827 आणि परभणी जिल्ह्यासाठी या 4 महिन्यात जे नुकसान झाले या नुकसानीपोटी 374,19,87,000 रुपये नुकसान भरपाई ही परभणी जिल्ह्यासाठी आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, शासन जरी म्हणलं होतं दिवाळीच्या पूर्वी देऊ, तरी आणखी दिलेली नाही। आता दिवाळीच्या नंतरच मिळू शकते अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।